नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर साजूक तूप हे घरी सोप्या प्रकारे कसं करायचं ते शेअर करणार आहे. त्यासाठी ही साय घेतली आहे मी. हे होल मिल्क आहे किंवा बफलोज मिल्क बोलू शकतात, म्हणून ते पांढरं शुभ्र दिसतं तुम्हाला. हे 1 आठवड्याचं माझं साठण आहे आणि मी रोज जेव्हा दूध गरम करते ना, त्याची मलेवरती जी जमते ती मी रोज काढून ठेवते एका भांड्यामध्ये. 1 आठवड्यानंतर किंवा हे भांडं भरलं की मी करायला घेते ते मी नॉनस्टिक पॅन घेतलं आहे आणि लाकडाचा स्पून घेतलं आहे. इथे पाहू शकता, मी खायचं पान किंवा कढीपत्ता वापरते, म्हणजे तूप आपलं चांगलं खमंग पण होते, आणखीन रवाळ होते. आता आज मी खायची पानं घेतली आहेत, तर तुमच्याकडे जे किचनमध्ये असेल ते तुम्ही वापरा. मी कढीपत्ता पण खूप वेळा वापरते. तर हे आपण उकळ येताना ती पानं मी 2 आता घातले आहेत आणि त्याला चांगली उकळ येऊन द्यायचं. हे जरासे अजून भले ही बिचळलेली नाही आहे, ते एकदम स्मूथ होईल दुधासारखं. तोपर्यंत ते गॅसवर आणि 10 मिनटं तरी चांगलं ते उकळ आली की त्याचा रंग पण बदलेल आणि ते तूप आणखीन ते सॉलिड्स वेगळे व्हायला लागतील. हे पाहू शकता, तुमचा आता रंग कसा बदललेला आहे. पण आपल्याला हे सॉलिड्स चांगले ब्राऊन होईपर्यंत ते करायचं आहे, म्हणजे हे तूप आहे ना ते जास्त दिवस टिकते, म्हणजे 1-1 वर्ष माझ्याकडे हे तूप राहू शकते. पाहू शकतात बघा आता कसं तूप तयार झालं आहे. तर अजून त्याचा चांगला ब्राऊन रंग झाला की माझं तूप तयार आहे. मग मी गाळणीमधून स्टीलच्या, प्लास्टिक वापरू नका कारण हे तूप गरम असते ना, म्हणून प्लास्टिक घेऊ नका. आणि हे आपण गाळून घ्यायचं. हळूहळू थोडं थोडं करून ते तुम्ही गाळून घ्या. तूप इथे साठते आपलं. आणि तूप आता गरम आहे, तर एकदम त्याचं झाकून ठेवू नका लगेच. त्याच्यावर झाकण ठेवून थंड करून ठेवा. ते पाहू शकतात कसं रवाळ तूप आपलं तयार झालं आहे थंड झाल्यावर. आणि ते आता राहिलेलं होतं ना, ते मी दाखवलं तुम्हाला सॉलिड्स. तर ठेवायचं असेल, जर तुमच्या घरी कोणाला आवडत असेल तर त्यामध्ये साखर घालून खाऊ शकतात, किंवा मिठाईमध्ये पण घालू शकतात, किंवा मी हे पाणी ज्यात घालायचं, एक उकळ द्यायची आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि मग दिसतं ना वाटीमध्ये एवढं एक्स्ट्रा तूप अजून मिळते आपल्याला. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.